हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू एस के सर्स मॅथ्स अकॅडमी. आतापर्यंत आपण डबल इंटिग्रेशनचं इव्हॅल्युएशन कसं करायचं हे बघितलेलं आहे आणि त्यातल्या त्यात स्पेसिफिकली सांगायचं झालं तर जेवढे काही प्रॉब्लेम्स केलेले आहेत किंवा पहिल्या 2 लेक्चरमध्ये जे काही डिस्कशन आहे ते सगळेच्या सगळं कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम बद्दल सांगितलेलं आहे, बरोबर. सो आज आपण त्याच्यात थोडंसं पुढे जाणार आहोत आणि डबल इंटिग्रेशन जे आहे ते इव्हॅल्युएट करायचंच आहे, बट आपल्याला पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम बद्दल सुद्धा डिस्कशन करायचं आहे. म्हणजेच काय, जर दिलेली सिस्टीम बघा 2 टाईपचे क्वेश्चन्स असतात. एकतर क्वेश्चन्स तुम्हाला दिलेला असतो कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आणि त्याचं तुम्हाला कन्व्हर्जन करायचं असतं पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आणि त्याचबरोबर कधी कधी डायरेक्टच तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये क्वेश्चन दिलेला असेल तर ह्या दोन्ही प्रकारचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे ते आपण आजच्या लेक्चरला बघणार आहे. ठीक आहे. सो पहिल्यांदा आपण स्टार्ट करूयात की दिलेली सिस्टीम जी आहे ती कशी लिहितो आपण जेव्हा ती कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये असेल. माहिती आहे सगळ्यांना कार्टेशियन जेव्हा आपण म्हणतो कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम तर ती कशी डिनोट करतो आपण एक्स आणि वाय. म्हणजे काय असतं, एक्स ऍक्सिस असतो, व्हर्टिकल जो आहे तो एक्स ऍक्सिस असतो आणि हॉरिझॉन्टल जो आहे तो काय असतो, वाय ऍक्सिस असतो, बरोबर. आणि दुसऱ्या प्रकारची सिस्टीम जी आहे त्याला काय बोलतो आपण, पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. आणि मग पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आपण कसं रिप्रेझेंट करतो, कुठलाही एखाद्या नंबरचं लोकेशन जे आहे किंवा कसं पॉइंटचं लोकेशन डिनोट करतो तर आर थीटा. मग आर काय आहे तर रेडियस वेक्टर ज्याला म्हणत असतो आपण, बरोबर. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये एक्स ऍक्सिसच्या ऐवजी काय असतो त्यालाच आपण इनिशियल लाईन असं म्हणतो. काय म्हणतो, इनिशियल लाईन. आणि इनिशियल लाईन म्हणजेच काय तर तुमच्या अँगलचं जे काही मेजरमेंट आहे त्या ठिकाणी किती असतं, 0 डिग्री असतं. आणि त्याच्यानंतर समजा हा तुमचा पॉईंट पी आहे सपोज आणि तुम्ही इथनं तिथं जर अशी लाईन ड्रॉ करताय तर याला आपण रेडियस वेक्टर असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला, रेडियस वेक्टर म्हणतो. आणि हे जे डिस्टन्स आहे, एवढं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण आर असं म्हणत असतो. आणि ह्या रेडियस वेक्टरचा ह्या इनिशियल लाईन बरोबरचा जो काही अँगल आहे त्याला आपण थीटा असं म्हणत असतो. सो हा महत्वाचा विषय आपल्याला माहित आहे. हा ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे, बट फक्त रिवाइज करतोय मी आता या ठिकाणी परत. ठीक आहे. सो ह्या सिस्टीमला आपण पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणत असतो ज्याच्यामध्ये रेडियस वेक्टर असतो आणि त्या रेडियस वेक्टरने इनिशियल लाईन बरोबर केलेला अँगल असतो. ठीक आहे. सो ह्या 2 गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर कार्टेशियन झालं, पोलर झालं. पुढचा जो काही विषय आहे म्हणजे आपल्याला कसं कन्व्हर्जन करायचंय ते महत्वाचं आहे बघा. म्हणजे हाऊ टू कन्व्हर्ट कुठनं कुठं डबल इंटिग्रल कुठनं कुठं कन्व्हर्ट करायचंय. जर कार्टेशियन दिलेलं असेल तर त्याचं पोलर मध्ये कन्व्हर्जन करायचंय. त्यासाठी सोप्या प्रकारच्या सबस्टिट्यूशन आहेत जे आपल्याला माहिती, आपण 11th ला पहिल्यांदा करतो बघा. एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा. कारण तुमच्याकडे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम दिलेली असेल तर त्याच्यामध्ये एक्स आणि वाय असणार आहे, तर एक्सच्या ऐवजी काय ठेवायचंय, आर कॉस थीटा, बिंदास. ओके. त्याच्यानंतर वाय, ऑब्व्हियसली हे पण माहिती आहे आपल्याला, वाय इज इक्वल टू आर साइन थीटा घेत असतो आपण, बरोबर. वाय इज इक्वल टू आर साइन थीटा, करेक्ट. त्याच्यानंतर महत्वाचं आहे dx dy. असं असतं ना आपल्या डबल इंटिग्रल मध्ये dx dy असतो. तर त्याच्या ऐवजी आपण काय घेणार आहोत, आर dr d थीटा, करेक्ट. म्हणजे इथं काय ऍडिशनल वाढतंय, आर इथे आपण लावतो, लक्षात घ्या, आर. ठीक आहे. बाकी सेम dx dy च्या ऐवजी काय लिहायचं, dr d थीटा, फक्त काय आहे, आर आहे. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे x² + y² इज इक्वल टू काय लिहायचं आहे, r². मग लेफ्ट हँड साइडचे सगळे बघा तुम्ही, त्याच्यामध्ये xy दिसतोय आणि त्याचं कन्व्हर्जन आपण आर थीटाच्या भाषेत केलेलं आहे. सो हे सगळे कन्व्हर्जन्स लक्षात ठेवायचे आहेत आणि कुठल्या ठिकाणी वापरायचे हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. तर त्याच्यासाठी आपल्याला सांगता येईल वेन. तर मी काय ऑलरेडी सांगितले आहे तुम्हाला की पहिला कुठं वापरायचं आहे की तुम्हाला स्पेसिफिकली एक क्वेश्चन विचारलेला असेल की कन्वर्ट द गिव्हन डबल इंटिग्रल फ्रॉम कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम टू पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम अँड इव्हॅल्युएट फर्दर, असा क्वेश्चन असेल. त्यावेळी तुम्ही काय करणार आहात, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमचं कन्व्हर्जन पोलर कोऑर्डिनेट मध्ये करणार आहात आणि बाय युजिंग दिस सबस्टिट्यूशन्स या सगळ्यांचा यूज करून ते कन्व्हर्जन करायचंय. दुसरा महत्वाचा मुद्दा, अजून कधी करणार तुम्ही, म्हणजे सेकंड जर आपण सांगायचं झालं की कधी वापरायचं आहे हे कन्व्हर्जन, कधी वापरायचंय, तर जेव्हा तुमच्याकडे, लक्षात ठेवा, कधी वापरता येतं असं मला विचारायचंय तर किंवा सांगायचंय तर त्याच्यात स्पेसिफिकली लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्याकडे काय असेल, x² + y² इज इक्वल टू a². म्हणजे जेव्हा तुम्हाला कन्स्ट्रेंट जो आहे, जे लिमिटेशन्स जे दिलेले असतात ना, कन्स्ट्रेंट्स इक्वेशन, त्याच्यामध्ये सर्कल जेव्हा असेल तेव्हा आणि तेव्हाच हे वापरायचे. लक्षात ठेवा, सर्कल नसेल तर वापरायचं नाही. म्हणजे याचा मिनिंग असा झाला की जेव्हा तुमच्याकडे
पॅराबोला असेल, हायपरबोला असेल, इलिप्स असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे लाईन असेल, अशा प्रकारचे जेव्हा शेप्स असतील तेव्हा हे कन्व्हर्जन करायचं नाही. केव्हा कन्व्हर्जन करायचं? जेव्हा तुमच्याकडे सर्कल दिलेला असेल तेव्हा. दिस इज द फर्स्ट प्रॉब्लेम. हा क्वेश्चन जो आहे तो लास्ट सेमिस्टरला विचारलेला आहे. ठीक आहे. सो फक्त त्याच्यामध्ये चेंज काय होता, इथे सांगितलं इव्हॅल्युएट डायरेक्ट सांगितलंय आणि इकडे आपल्याला आयडेंटिफाय करायचंय की याच्यामध्ये आपल्याला पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय की नाही. ओके, हे आपल्याला डिसाइड करायचंय आता. बट त्या क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला क्लिअरली मेन्शन होतं की कन्वर्ट दिस इंटिग्रल इनटू पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम अँड देन इव्हॅल्युएट. त्याच्यामुळे काही त्याच्यामध्ये डाऊट नव्हता आपल्याला. बट लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलं दोन गोष्टीमध्ये आपल्याला कन्व्हर्जन करायचं. पहिलं म्हणजे दिलेलं असेल की कन्वर्ट करा म्हणून, आणि दुसऱ्यांदा काय सांगितलेलं आहे मी की जेव्हा सर्कलच्या रिलेटेड तुम्हाला कन्स्टेंट्स असतील. जसे इथे बघून घ्या, तुम्हाला सांगितलेलं आहे इव्हॅल्युएट करा आणि रिजन काय आहे, म्हणजे कुठल्या रिजनवर आपल्याला हे इव्हॅल्युएट करायचंय. रिजन आहे अॅनलस बिटवीन दिस सर्कल अँड दिस सर्कल. अॅनलस म्हणजे काय, तर रिजन बिटवीन टू कॉन्सेंट्रिक सर्कल्स, म्हणजे दोन कॉन्सेंट्रिक सर्कल ड्रॉ करायचे आणि त्या दोन सर्कलच्या मधला जो एरिया आहे त्या एरियाचा आपल्याला काय करायचं आहे, एरिया फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे एरिया फाइंड आउट करायचा इन द सेन्स की त्याच्यावर आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे डबल इंटिग्रल. ठीक आहे. सो मग लक्षात आलाय मुद्दा की क्वेश्चन आलेला आहे. दुसरा मुद्दा की आपल्याला का कन्व्हर्जन करायचं आहे. ठीक आहे. सो आता कन्व्हर्जन करूयात. पहिलं हे शिकवलेलं आहे. काय करत असतो आपण कन्व्हर्जन मध्ये, माहिती आहे आपल्याला. कन्व्हर्जन मध्ये आपण काय करत असतो, सो पुट x इज इक्वल टू r cos थीटा, देन y इज इक्वल टू r sin थीटा, राइट. देन dx dy इज इक्वल टू r dr d थीटा, आणि लास्ट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. एवढ्या सगळ्या आपल्याला सबस्टिट्यूशन ठेवायचे आहेत टू कन्वर्ट द गिवन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम इनटू पोलर फॉर्म. सो मग आता आय जो आहे आपला काय होईल बघा, आय इज इक्वल टू डबल इंटिग्रल आर एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आहे. सो एक्स स्क्वेअर म्हणजे हा पार्ट सगळा, सो आर कॉस थीटा त्याचा स्क्वेअर, आर साइन थीटाचा स्क्वेअर, डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअर म्हणजे आणि आता dx dy साठी काय ठेवणार आहोत इथे बघा, आर डी आर डी थीटा, म्हणजे इथे काय लिहायला लागेल आपल्याला, आर डी आर डी थीटा. क्लिअर. व्यवस्थित जर सॉल्व्ह केलं ना तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्याला आयडेंटिफाय होते ती आहे की सर ह्या ठिकाणी डिनॉमिनेटरला आर स्क्वेअर आहे, इथं पण आर स्क्वेअर येणार, इथं कॉस स्क्वेअर येणार आणि इथे काय येणार, साइन स्क्वेअर. मग कॉस आर स्क्वेअर जर कॉमन घेतला तर आतमध्ये काय शिल्लक राहते सांगा मला, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा, म्हणजेच काय असतो 1. करेक्ट, म्हणजेच काय असतो 1. आणि इथे काय येणार आहे आर स्क्वेअर आणि आर स्क्वेअर म्हणजे काय आलेलं आहे आर रेस टू 4. बरोबर, आर रेस टू 4. आणि त्याच्यानंतर इथे येणार आहे कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा. करेक्ट. आणि इकडे ऑलरेडी काय आहे, आर आहेच आपल्याकडे. ठीक आहे. सो आर डी थीटा. सो हे जर आपण फर्दर सिम्प्लिफाईड केलं तर आर स्क्वेअर आहे, ह्या आर 4 पैकी 2 आर गेले, एकच म्हणजे आर स्क्वेअर राहिला आणि हा आर, म्हणजे ऍक्च्युअली काय मिळालंय आर क्यूब मिळाला. करेक्ट, आर क्यूब. त्याच्यानंतर कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा डी आर डी थीटा. लक्षात आलंय, ह्या आर स्क्वेअर मुळे इथे आर रेस टू 4 आहे, त्याच्यातले आर स्क्वेअर शिल्लक राहतील आणि हा आर म्हणजे आर क्यूब झाले म्हणून आर क्यूब लिहिले. सपोज याला 1 म्हणूयात आपण आणि याला 2. सेकंड स्टेप, डायग्राम. फाइन. सो डायग्रामचा जर आपण विचार केला तर पहिल्यांदा 2 कन्स्टेंट दिले ते बघूयात आपण. पहिला कन्स्टेंट हा आहे. ओके, तो कन्स्टेंट आपल्याला बघूनच कळाला काय आहे तो, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4. बरोबर ना. पण आता एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरच्या ऐवजी काय ठेवायला सांगितलं, आर स्क्वेअर. सो आर स्क्वेअर इज इक्वल टू 4 म्हणजे आर इज इक्वल टू काय मिळालेलं आहे आपल्याला, 2 मिळालेलं आहे. बरोबर, आर म्हणजेच काय, रेडियस इज इक्वल टू 2. ओके. आणि दुसरं एक जे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे ते काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरच्या ऐवजी आर स्क्वेअर ठेवायचं आहे. सो आर स्क्वेअर इज इक्वल टू 9 म्हणजेच आर इज इक्वल टू 3. फाईन. सो ह्या 2 गोष्टींचा यूज करून आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची आहे.
तर अशी डायग्राम ड्रॉ करायची आहे. कॉन्सेंट्रिक सर्कल आहेत हे दोन्ही, बरोबर. मग याच्यामध्ये काय काय गोष्टी माहिती आहेत आपल्याला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे थीटा. इथे किती असणार आहे, थीटा इज इक्वल टू 0 डिग्री, बरोबर. इथे किती असणार आहे थीटा, ऑब्व्हियसली किती असणार, π/2. इकडे किती असणार आहे, पाय, आणि इकडे असणार आहे 3π/2. ओके. सो ह्याप्रमाणे हे सगळं ड्रॉ करायचंय. आणि महत्वाचं म्हणजे हे जे इनर सर्कल आहे, इनर सर्कल, त्या इनर सर्कलची रेडियस किती आहे माहिती आहे आपल्याला. किती आहे ती, 2, बरोबर. किती आहे, 2 आहे. इनर सर्कल बद्दल बोलतोय मी. इनर सर्कलची रेडियस 2 आहे, बरोबर ना. एवढं जे डिस्टन्स आहे तुमचं, ओके. सो हे 2 आहे इनर सर्कल. आणि आउटर सर्कलचा जर विचार केला तुम्ही, समजा पूर्ण इथून तर असं इथपर्यंत, तर ते आहे डिस्टन्स 3, बरोबर ना. म्हणजे मी एवढा पार्ट विचारात घेतोय, लक्षात घ्या. ओके. समजा ही रेडियस कन्सिडर केली आहे मी, तर त्याचा डिस्टन्स 3 आहे, आणि एवढी रेडियस कन्सिडर केली तर त्याचा डिस्टन्स 2 आहे. हे तुम्हाला समजलं. आतल्या सर्कलची रेडियस आहे 2 आणि आउटर सर्कलची रेडियस आहे 3. आता तुम्हाला काय शोधायला सांगितलंय, एनालस रिजन काय आहे, एनालस आहे. एनालस का मतलब क्या है, हा दोन सर्कलच्या मधला पार्ट, बरोबर. ह्या दोन सर्कलच्या जो इन बिटवीन पार्ट आहे, आपल्याला त्याचा एरिया शोधायचा आहे, ठीक आहे. सो त्याचा जर एरिया शोधायचा असेल आपल्याला, तर आपण काय करू शकतो, त्याला अशा पद्धतीने तुम्ही समजा शेड करू शकता, ठीक आहे. सो हा जो आहे पार्ट, सो दिस रिजन शुड बी टेकन अंडर कन्सिडरेशन. सो हे अशा पद्धतीने, फाईन. मग आता हा एरिया जर आपण विचारात घेतलाय, आपल्याला त्याच्यावर इंटिग्रल इव्हॅल्युएट करायचंय. सो इथे एक नवीन कॉन्सेप्ट आहे, ती म्हणजे स्लॅन्ट स्ट्रीप. आपण स्ट्रीपचे प्रकार बघितले, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. आता इथे नवीन प्रकार आहे स्लॅन्ट स्ट्रीप. म्हणजे ती स्ट्रीप ह्या ओरिजिन मधून अशी जाते, अशा पद्धतीने, ओके. आणि अशा पद्धतीने स्ट्रीप ड्रॉ करायची आहे. आणि ह्या स्ट्रीपला म्हणायचंय स्लॅन्ट स्ट्रीप. काय म्हणायचं याला, स्लॅन्ट स्ट्रीप. ही नवीन कॉन्सेप्ट आहे, एवढी लक्षात ठेवा. आणि यालाच आपण स्लॅन्ट स्ट्रीप. ह्या सगळ्या गोष्टी याच्यावर जेव्हा आपण दाखवणार, त्याच्यावरनं बऱ्यापैकी आपल्याला आयडिया येणार आहे. लक्षात घ्या, ही डायग्राम जी आहे सिमेट्रिकल आहे, हा सगळ्यात पहिला मुद्दा. डायग्राम ड्रॉ केल्याच्या नंतर स्ट्रीप मी अगोदर ड्रॉ केली आहे, पण प्रत्यक्ष लिहिताना मात्र नंतर लिहितो. पण त्याच्या अगोदर तुम्हाला थर्ड स्टेप आठवत असेल. थर्ड स्टेप जी आहे ती आपण कशाची लिहित असतो, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. हे सगळं शिकवलेलं लास्ट लेक्चरला, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मध्ये आहे का काही, इथं काहीच नाही. म्हणून काय लिहिणार बिंदास, डायरेक्ट इथं लिहितो आपण नॉट ऍप्लिकेबल, राईट. सो नॉट ऍप्लिकेबल. आणि मग स्टेप नंबर 4 मध्ये स्लॅन्ट हाईट बद्दल मेन्शन करत असतो, किंवा स्लॅन्ट स्ट्रीप म्हणायचंय मला. स्लॅन्ट स्ट्रीप. स्लॅन्ट स्ट्रीप कशासाठी करतो, तर आपल्याला लिमिट्स फाइंड आउट करायचे असतात, आणि त्याच्यासाठी स्लॅन्ट स्ट्रीपचा यूज करतो. सो आता ही स्ट्रीप फक्त विचारात घ्या. आणि ही स्ट्रीप बघा, अगोदरची व्हर्टिकल स्ट्रीप होती ना, तर व्हर्टिकल स्ट्रीप अशी ड्रॉ केली आणि मग ती अशी सरकवायचो आपण, ओके. आणि हॉरिझॉन्टल होती तर ती अशी सरकवायचो. आता मात्र इथं थोडंसं वेगळं आहे. ही स्ट्रीप जी आहे ती अशी सरकणार का नाही, ही एक ठिकाण जे आहे हे सेंटरलाच राहणार, आणि ती अशी फिरत राहणार, अशी अशी बरोबर अशी रोटेट होणार, बरोबर. मग आता तेच आपल्याला ठरवायचे, ती कुठनं कुठं जाणार आहे. त्याच्यावरनं आपल्याला आरच्या आणि त्याचबरोबर कोणाच्या व्हॅल्यू मिळणार आहे, थीटाच्या व्हॅल्यूज मिळणार आहेत. मग वी ड्रॉ स्लॅन्ट स्ट्रीप, देअरफॉर आर इज इक्वल टू. आता इथनं बघायचंय, तुम्ही जर नोटीस केलं असेल, मी स्ट्रीप तुम्हाला समजण्यासाठी इथपर्यंत ड्रॉ केली, पण प्रत्यक्षात जर एरिया विचारात घ्यायचा आहे तर तुम्हाला क्लिअर झालेला असेल की हा जो पार्ट आहे हा रिमूव्ह करावा लागेल. काय करावं लागेल, हा रिमूव्ह करावा लागेल, आणि तेवढी स्ट्रीप तुम्हाला घ्यायची आहे. पण रोटेट कुठनं होणार, ती सेंटर मधनं, म्हणून तिला अशी दाखवायची. लक्षात आलंय. इथे एरिया मी शेड केलाय का नाही, फक्त इथनं लोकेशन दाखवलं, पण ऍक्च्युअली एरिया एवढाच विचारात घ्यायचा. आणि स्ट्रीप मात्र ओरिजिनला सेट असते आणि त्याशी फिरत असते. सो आर फ्रॉम, आता बघा इथनं सुरुवात होती की नाही, मग इथनं सांगा इथं रेडियसची व्हॅल्यू किती आहे, म्हणजे इथपर्यंतचा डिस्टन्स किती आहे, 2, बरोबर ना. हे डिस्टन्स 2 आहे. सो आर इज इक्वल टू 2. आणि त्याच्यानंतर आर ची व्हॅल्यू कुठपर्यंत जाणार आहे, मॅक्झिमम इथपर्यंत, पण इथपर्यंतचा डिस्टन्स काय, रेडियस 3 आहे, म्हणजे आर इज इक्वल टू 2.
अँड आर इज इक्वल टू 3. म्हणजे लोअर लिमिट काय झालं 2 आणि अपर लिमिट काय झालं 3. सिमिलरली आता आरचं झालं. आता थिटा बद्दल बोलूया. ऑल्सो थिटा इज इक्वल टू, तुम्ही ही 4 क्वाड्रंट विचारात घ्यायचे नाही, तुम्ही फक्त फर्स्टचा घ्या आणि जे लिमिट्स त्याचे घ्या. त्याच्यानंतर डायरेक्ट त्याला आन्सर जे येईल त्या इंटिग्रलला डायरेक्ट मल्टिप्लाय बाय 4 करा. का मल्टिप्लाय बाय 4 करायचे? कारण सिमेट्रिकल आहे ना, 4 क्वाड्रंट्स आहेत म्हणून. सो थिटा इज इक्वल टू कुठनं स्टार्ट होणार? पहिल्या क्वाड्रंटचा विचार करतोय. आता ही क्वाड्रंट शब्द सुद्धा चुकीचा आहे, लक्षात घ्या, पण तुम्हाला समजण्यासाठी क्वाड्रंट माहिती म्हणून मी त्याचा यूज करून सांगतोय. सो थिटा इज इक्वल टू काय घेणार? 0. ओके. अँड थिटा इज इक्वल टू, सांगा बरं आता मॅक्झिमम कुठपर्यंत जाणार? π/2 पर्यंत. कारण का? तर आपण फक्त फर्स्ट क्वाड्रंटचा विचार करतोय. सो π/4. क्लिअर आहे? ओके. ओके, वी कन्सिडर फर्स्ट क्वाड्रंट ओनली. तुम्हाला समजण्यासाठी मी नोट म्हणून ऍड केलेलं आहे. नंतर नेक्स्ट स्टेप मध्ये, स्टेप नंबर 5, ऍक्च्युअली आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे. मग इक्वेशन कुठलं कन्सिडर करायचंय? 2. ओके, इक्वेशन 2 जे आहे ते कन्सिडर करायचंय. सो देअरफॉर लिमिट सगळे जे आहेत ते आपण इंटिग्रल इक्वेशन 2 आहे त्याला अप्लाय करायचे. सो काय मिळणार आपल्याला? आय इज इक्वल टू डबल इंटिग्रल. आता बघा बरं, याच्यात सगळ्यात महत्वाचा रोल जो आहे, तुम्ही जर नोटीस केला असेल की इथे सर व्हेरिएबल नाही, आतापर्यंत तसं शिकायचो ना, एक लिमिट्स व्हेरिएबलच्या भाषेत असायचं आणि एक असायचं कॉन्स्टंट. इथं दोन्ही कॉन्स्टंट्स आहेत. सो डोंट वरी, तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. सो कसं लिहू शकतो आपण ते बघा. इथे समजा मी 2 लिहिलं, 3, त्याच्यानंतर 0 आणि π/2. सॉरी, इथं π/2 आहे आणि मी बाय मिस्टेक इथे π/4 लिहिला. आय एम सो सॉरी फॉर दिस. सो π/2 r³ cos² थीटा sin² थीटा d थीटा. आता तुमच्यासाठी प्लस पॉइंट काय आहे? इथे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आहे. आरच्या टर्म्स एक साईडला म्हणजे एका इंटिग्रल मध्ये लिहा आणि थिटाच्या टर्म्स एका बाजूला लिहा. सो कसं लिहिता येईल आपल्याला ते इथं बघूयात आपण. सो दिस इज इक्वल टू, पहिली गोष्ट, जेव्हा आरच्या टर्म्स लिहायचे तेव्हा आरच्या लिमिट्स वापरायचे. आरच्या लिमिट्स काय? 2, 3. म्हणजे हे आउटर लिमिट्स जे आहेत ते इथे लिहिणार मी 2, 3 आणि आरची टर्म r³ dr इंटू, आता थिटाचे लिमिट्स लिहा 0, π/2 आणि काय आहे? cos² थीटा इंटू sin² थीटा d थीटा. क्लिअर? बघा आता इझी झालं एकदम, बिलकुल इझी, राईट. सो दिस इज इक्वल टू, आता याचं इंटिग्रल येतं आपल्याला. काय येणार आहे ते? r³ म्हणजेच काय येणार त्याचं इंटिग्रल? r⁴/4 लिमिट्स फ्रॉम 2 to 3. इथे मात्र थोडंसं इंटरेस्टिंग आहे. नीट ऑब्झर्व केलं तर हा पॅटर्न जो आहे तो रिडक्शन फॉर्म्युल्यामध्ये बघितलाय आपण, करेक्ट? रिडक्शन फॉर्म्युल्यामध्ये. मग रिडक्शन फॉर्म्युल्यामध्ये अशा प्रकारचं जेव्हा तुम्हाला इंटिग्रल असेल तेव्हा ते कसं इव्हॅल्युएट करतो? तुम्ही विसरला असाल तर परत एकदा आठवण करून देतो मी. कसं इव्हॅल्युएट करतो आपण? समजा अशा प्रकारे जर तुमच्याकडे असेल cos⁻m थीटा sin⁻n, त्याने काही फरक पडत नाही, एक लक्षात घ्या, काही फार कन्फ्युजन करण्याचं कारण नाही. साइन अगोदर असतं, कॉस नंतर असं, चालतंय, कसं पण लिहिलं तरी चालेल. फक्त महत्वाचं काय की लिमिट्स काय पाहिजे? 0 to π/2 फिक्स. ओके. सो हे जर असेल तर आपण कसं लिहितो? तुम्हाला आठवलं का? आपण सुरुवातीतनं डिनॉमिनेटर पासून करतो. काय करतो? m + n करतो, बरोबर. आणि त्याच्यानंतर m + n - 2, m + n - 3 असं करत जातो, बरोबर. हे असं करत जातो पुढे पुढे पुढे. आणि न्यूमरेटरला काय करतो? m - 1, नंतर m - 3 अँड सो ऑन, नंतर मग n - 1, नंतर n - 3 अँड सो ऑन, आणि असं करत करत कुठपर्यंत जातो? शेवटला मल्टिप्लाय करतो π/2. कशाने मल्टिप्लाय करतो? π/2. हा फॉर्म्युला आहे त्याचा. इथे कॉस अगोदर लिहिलाय, काही फरक पडत नाही, डोंट वरी. सो मग आता याचा इथे आपण काय करणार आहोत? ऍप्लिकेशन करणार आहोत. कसं करता येईल? मग तुम्ही लक्षात घेतला असेल की पहिल्यांदा काय करायचं आहे, यांची पॉवर जी आहे, पॉवर ही डिनॉमिनेटरला लिहायची ऍडिशनच्या फॉर्मॅटमध्ये 2 + 2 आणि त्याच्यानंतर 4 येतो. सो 4 मायनस काय करायचंय? 4 - 2, त्याच्यानंतर 4 इथे 3 नाही, सॉरी, इथे काय आहे ऍक्च्युअली 4 असणार, बरोबर ना, कॉमन सेन्स. सो 4 - 4 लिहित नाही आपण, 0 चालत नाही आपल्याला.
ओके, त्याच्यानंतर इकडे काय येणार बघा, इथे येणार 2 - 1, 2 - 1, 2 - 3 लिहिता येत नाही, निगेटिव्ह चालत नाही. त्याच्यानंतर परत काय, परत इकडे पण 2च आहे. सो 2 - 1 आणि इंटू काय करायचं आहे, π/2. फाईन. सो हा फॉर्म्युला आहे, तुम्हाला समजण्यासाठी फॉर्म्युला इथे लिहून ठेवलाय, त्याचा यूज करायचा. सो दिस इज इक्वल टू r⁴. मग डायरेक्ट अप्पर लिमिट ठेवत. एकतर पहिली गोष्ट 1/4 जो आहे त्याला बाहेर लिहिलं तर काय अडचण नाही, ठीक आहे. आणि मग अप्पर लिमिट r⁴ मध्ये ठेवायचं, म्हणजे 3⁴ मायनस आणि मग 2⁴. फाईन. आणि याचा आन्सर जे आहे ते आन्सर काय येणार आहे बघा, 1 आणि 1, 1च येतं. सो 1 अपॉन इथे काय 4 इंटू 2 येईल, म्हणजे काय येईल 8. करेक्ट. 4 - 2 2 आणि इथे 4 म्हणजे 8 इंटू π/2. सो असं एक्सप्रेशन मिळालेलं आहे आपल्याला. सो हे जर पुढे इव्हॅल्युएट केलं आपण, सो 1/4. ओके, सो याचं जर कॅल्क्युलेशन केलं, कॅल्क्युलेटरवर करायचं, स्वतःचं डोकं वापरायचं नाही, ठीक आहे. 3⁴ 81 वगैरे येतो, 81 मायनस आणि 2⁴ म्हणजे 16 येतो. सो त्यांचं सबट्रॅक्शन केलं तर 65 वगैरे येणार आहे, 65. आणि याचं जर कॅल्क्युलेशन केलं 1 1 आणि खाली इथे 8 8 2 16. सो आपला आन्सर येईल π/16. बरोबर, π/16. म्हणजेच आन्सर काय आलेलं, I इज इक्वल टू, लगेच कट वगैरे काही करू नका किंवा काही फार कॅल्क्युलेशन करू नका, 65/4 इंटू π/16. बट हे जे आन्सर आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे हे तुम्हाला सांगितलं होतं मी, डायग्राम काढली होती, त्याच्यामध्ये फर्स्ट क्वाड्रंटचा आन्सर आहे आणि असे किती क्वाड्रंट आहेत, 4. आणि म्हणून फायनल आन्सर जे काढायचं आहे आपल्याला, फायनल आन्सर साठी काय करावं लागेल, बाय सिमेट्री. तुम्हाला माहिती आहे सिमेट्रिकल डायग्राम आहे आणि म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे, फायनल आन्सर काढण्यासाठी त्याला मी समजा I1 म्हणेल, I इज इक्वल टू 4 इंटू I. सो दिस इज इक्वल टू 4 इंटू 65/4 इंटू π/16. राईट. मग हे कॅल्क्युलेट जेव्हा करू, 4 ला 4 कट होईल आणि मग आन्सर काय मिळेल, 65π/16. सो हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. ओके. दिस इज सेकंड प्रॉब्लेम. ह्या क्वेश्चन मध्ये सुद्धा तुमच्या लक्षात आलेलं आहे का कन्व्हर्जन करायचंय, कारण इथे सर्कल दिलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे सुद्धा x² + y² आहे. सो आपल्याला कन्व्हर्जन करण्यासाठी पहिल्यांदा इंटिग्रल लिहून घेतलं, नंतर कन्व्हर्जन करायचे पोलर फॉर्म मध्ये. त्यासाठी काही स्टँडर्ड सबस्टिट्यूशन तुम्हाला शिकवलेले आहेत त्याच वापरायच्यात, जसं की x इज इक्वल टू r cos थीटा, बरोबर, y इज इक्वल टू r sin थीटा, देन dx dy को रिप्लेस करना पड़ेगा विथ r dr d थीटा and x² + y² is equal to r². So 1 becomes, इक्वेशन 1 जे आहे ते कसं मिळेल आपल्याला, I इज इक्वल टू, आता हे r, हा एक महत्वाचं, बऱ्याच जणांच्या मनामध्ये डाऊट आहे की सर असं लिहिलं किंवा असं लिहिलं, ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स आहे का, तर नाही बाळांनो, बिलकुल डिफरन्स नाही, त्या दोन्हीचा मिनिंग सेम झाला. r म्हणजे रिजन, ओके, आणि जो रिजन तुम्हाला डिनोट केला जातो ज्या कंडिशन दिलेल्या असतात त्याच्यावरनं. सो असं लिहिलं तरी तोच मिनिंग आणि r इथे लिहिलं तरी तोच मिनिंग, त्याच्यामध्ये काही चेंज नाही, दोन्ही वेगळ्या गोष्टी नाही, त्या सेमच आहेत, ठीक आहे. सो डबल इंटिग्रल ऑफ साइन, आता x² + y² इथं आहे, त्याच्याऐवजी काय ठेवायचं आपल्याला, त्याच्याऐवजी ठेवायचं आहे r², बरोबर, r². आणि इथे dx dy आहे, त्याच्याऐवजी ठेवायचं आहे dx dy च्या ऐवजी r dr d थीटा. करेक्ट. सो एवढे सगळे सबस्टिट्यूशन आता आपण ठेवलेत, सॉल्व्ह करूया. आता तसं बघायला गेलं तर हे सॉल्व्ह करायला सोपं आहे, त्याचं कारण असं की इथे तुम्हाला याला 1 याला 2 म्हणूया, 2. फाईन. देन स्टेप नंबर 2, डायग्राम. डायग्राम ड्रॉ करत असताना दिलेले कन्स्ट्रेंट्स पहिले विचारात घ्यायचे. पहिला कन्स्ट्रेंट हा आहे आणि हा पण दुसरा आहे, तो त्याला पहिल्यांदा लिहूयात. x इज इक्वल टू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. याचा मिनिंग काय झाला, एक्सच्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह पाहिजे, 0 किंवा पॉझिटिव्ह. म्हणजे तुमच्याकडे अशा पद्धतीची सिस्टीम असते तर इकडे एक्सच्या व्हॅल्यू सगळ्या कुठे असणार आहेत, ह्या बाजूला पॉझिटिव्ह असणार आहेत, हे पहिले त्यांनी सांगून ठेवले. म्हणजे आपली डायग्राम साधारणतः ह्याच बाजूला आली पाहिजे. आणि दुसरं काय दिलेलं आहे, x² + y² इज इक्वल टू a². पण x² + y² च्या ऐवजी काय ठेवायला सांगितलं, r² ठेवायला सांगितलंय, म्हणून मग मी काय ठेवणार, r². सो r² इज इक्वल टू a², म्हणजेच r ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे, a.
ओके, म्हणजे अशा प्रकारचं सर्कल आपल्याला ड्रॉ करायचं आहे की ज्याच्यामध्ये रेडियस किती असणार आहे, ए. ओके, मग आता इथे आपण ड्रॉ करूया. ओके, अशा पद्धतीने सर्कल ड्रॉ केलं. पण विषय असा आहे, इथे काय असणार, 0, बरोबर ना. तुम्हाला माहिती ही कार्टेशियन सिस्टीम नाही. आता आपण काय घेतोय, पोलार सिस्टीम घेतोय, म्हणजे 0 आणि इकडे काय असणार आहे, ऑब्व्हियसली π/2. इकडे असणार पाय, ठीक आहे, आणि इकडे असणार आहे 3π/2. सो फक्त कोणाचा विचार करायचा आहे असं मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही ह्या पहिल्या कन्स्टेंटमुळे काय सांगणार आहात. हा पहिला कन्स्टेंट आहे आणि हा दुसरा कन्स्टेंट आहे. पहिल्या कन्स्टेंटवरून काय सांगणार, x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजे तुम्ही सगळे ह्या बाजूच्या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत पॉझिटिव्ह सेन्सने. ठीक आहे, सो आता बघूयात मग आपल्याला. मग हे इकडची साईड जी आहे ती ड्रॉ करण्याची गरज नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणून मी आता तुम्हाला समजण्यासाठी पहिले सर्कल जरी ड्रॉ केलेला असलं तरी मला नंतर मात्र डायग्राम काहीही गरज नाही ह्या साईडची, म्हणून मी ती रफ करून टाकली. ओके, सो आता अशा पद्धतीने डायग्राम आली. मग नेक्स्ट स्टेप जी असते ती नुसती नावाला लिहितो आपण, काय, स्टेप नंबर 3. त्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे ना, त्याच्यामध्ये असतं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, जे नाहीच आहे. मग तुम्ही ही स्टेप नाही लिहिली तरी चालेल एक्झाम मध्ये, काय अडचण नाही, नावच नाही टाकायचं त्याचं. आणि फक्त त्याच्यामध्ये काय लिहायचं असतं आपल्याला, नॉट ऍप्लिकेबल लिहायचं असतं, बरोबर. पुढच्या स्टेपमध्ये आपण स्ट्रीप ड्रॉ करतो, महत्वाचं, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्या स्ट्रीपला नाव काय आहे, स्लॅन्ट. काय म्हणायचं त्याला, स्लॅन्ट स्ट्रीप, बरोबर. मग स्लॅन्ट स्ट्रीप कशी ड्रॉ करतो आपण शिकवलेलं आहे मगाच्या प्रॉब्लेम मध्ये, तरी परत एकदा सांगतो. हे असं इथनं सेंटर पासून काढायचंय, बरोबर, सेंटर पासून. आणि अशा पद्धतीची जी काही स्ट्रीप आहे, ओके, सो ही अशी स्ट्रीप आपल्याला ड्रॉ करायची. आता एक गोष्ट लक्षात आलेली आहे, हे जे डिस्टन्स आहे हे काय आहे, रेडियस किती आहे आपली इकडे, r इज इक्वल टू a, बरोबर. एवढं डिस्टन्स किती a आहे हे लक्षात आलेलं आहे. म्हणजे रेडियसची व्हॅल्यू कुठं ना कुठं व्हॅरी होती फ्रॉम 0 टू a, हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. म्हणून मग आपण त्या व्हॅल्यूज इथे लिहिणार, r इज इक्वल टू 0 अँड r इज इक्वल टू a, बरोबर. r ची व्हॅल्यू 0 टू a. त्याच्यानंतर थीटा बद्दल बोलूया आपण, थीटा. सो थीटा इज इक्वल टू, थीटा इथनं स्टार्ट पहिल्यांदा आपण, आता इथे सिमेट्रिकल आहे सो 2 पार्टचा विचार करतोय. पहिला पार्ट इथनं 0 पासून स्टार्ट होतोय अँगल. सो थीटा इज इक्वल टू 0 अँड थीटा इज इक्वल टू कुठं जाणार आहे, π/2 ला. सो थीटा इज इक्वल टू π/2. क्लिअर आहे. सो आपल्याला लिमिट्स मिळालेले आहेत. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आहे, इव्हॅल्युएशन. सो इव्हॅल्युएशन ऑफ इंटिग्रल. इक्वेशन 2 जे आहे त्याचा यूज करायचा. सो फ्रॉम 2 सगळे लिमिट्स अप्लाय करायचे त्याच्यावर. सो आय इज इक्वल टू r0 टू a, थीटा 0 टू π/2. साइन r² इंटू r dr d थीटा. फाइन. आता इथे जर पाहिलं ना तर साइन आहे पण इथे थीटा नाही आतमध्ये, इथे r आहे, बरोबर ना. म्हणजे कॉम्प्लेक्स झाला प्रॉब्लेम. जर इथे थीटा असता तर सेपरेट केला असता, संपला असता विषय. म्हणजे आता इथे ह्या ठिकाणी काहीतरी सबस्टिट्यूशन ठेवायला लागेल. सो आपण काय करूयात आता, पुट r² इज इक्वल टू t, बरोबर ना. हेच ठेवणार ना, r² इज इक्वल टू t. म्हणजे याचा अर्थ काय झाला, r ची व्हॅल्यू काय मिळाली, r इज इक्वल टू t रेज टू 1/2, बरोबर. स्क्वेअर रूट घेतला दोन्ही साईडचा. सो तुम्हाला मिळालेला आहे r इज इक्वल टू t रेज टू 1/2, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ t. त्याच्यानंतर आपल्याला याचं काय करायचं असतं, डिफरन्शिएट करायचं असतं. माहिती आपल्याला गॅमा फंक्शन बीटा फंक्शन मध्ये हेच तर करतो आपण. सो याचं जर डिफरन्शिएशन केलं, नीट लक्ष द्या, dr याचं डिफरन्शिएशन करायचंय, बट कसं करायचंय सांगा, विथ रिस्पेक्ट टू r करायचंय. सो विथ रिस्पेक्ट टू r जर आपण डिफरन्शिएट केलं तर मिळणार काय, 1, बरोबर, 1. त्याच्यानंतर दिस इज इक्वल टू, इथे काय आहे, t रेज टू हाफ, म्हणजे याचा फॉर्म्युला माहिती आहे, x रेज टू n चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो t रेज टू 1 हाफ मायनस 1
आणि पुढे मल्टिप्लाय करायचं dt बाय dr ने, राईट. मग हा dr इकडे शिफ्ट करूयात आपण. काय मिळेल, dr इज इक्वल टू 1/2 t रेस टू काय येणार आहे -1/2 आणि पुढे आहे dt. सो तुम्हाला अशा पद्धतीने dr ची व्हॅल्यू मिळालेली आहे. इथे r स्क्वेअर ची पण व्हॅल्यू आहे, r ची पण व्हॅल्यू. हे तीन व्हॅल्यूज महत्वाच्या आहेत, त्या पुढे यूज करायच्या आहेत. समजा याला आपण 3 म्हणत असू. आता सगळ्या व्हॅल्यू मिळाल्यात, एकच राहिले अजून लिमिट्स चेंज करायचे. लिमिट्स लक्षात ठेवा. आता कोणाचे लिमिट चेंज करायचे, r च्या व्हॅल्यूज वरनं t चे लिमिट्स, बरोबर ना. सो फेन r इज इक्वल टू 0. r चे लिमिट्स काय आहेत 0, बरोबर. आणि आता कुठे जाणार आहे ते, जेव्हा r चे लिमिट 0 असतील दॅट इम्प्लाइज t ची व्हॅल्यू काय असणार सांगा. r0 म्हणजेच काय t0, सिंपल. त्याच्यानंतर फेन r इज इक्वल टू काय आहे लिमिट a ॲट दॅट टाइम t इज इक्वल टू, बघून घ्या इथं t आहे, बरोबर. आता r ची व्हॅल्यू a, जर r ची व्हॅल्यू a ठेवला तर a चा काय होणार स्क्वेअर, म्हणजे t ची व्हॅल्यू काय मिळणार a स्क्वेअर मिळणार. फाईन. सो t ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे a स्क्वेअर मिळाली. आपल्याला लिमिट सुद्धा मिळाले. तर ह्या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत, सो 3 बिकम्स, जर 3 आहे तुमच्याकडे इक्वेशन, त्याच्यात ह्या सगळ्या व्हॅल्यू 1 बाय 1 शांतपणे ठेवायच्या. बघूयात आपण काय होईल. पहिली गोष्ट 0 टू a च्या ऐवजी काय द्यायचं आहे 0 टू a स्क्वेअर. 0 टू a स्क्वेअर. इथे दोन पद्धतीने करू शकता मित्रांनो तुम्ही. इथे जेव्हा व्हॅल्यू पुट करता तेव्हा वेगवेगळ्या प्रकारे जरी केलं, समजा स्प्लिट करून घेतला असता अगोदर, समजा थीटा आहे, थीटाला इकडे अगोदर घेतला असता आणि त्याची लिमिट 0 टू π/2 टाकले असते आणि हे नंतर केलं असतं तरी चाललं असतं. दोन्हीचा मिनिंग सेमच होतो. सो 0 टू a स्क्वेअर. आता इथे आपण काय करतोय ते नीट बघून घ्यायचंय. समजा 0 टू π/2 राहू द्या, ऍज इट इज एक स्टेप वाढवतो साइन, आणि r स्क्वेअरच्या ऐवजी काय ठेवायला सांगितलंय t. त्याच्यानंतर इथे r आहे, r च्या ऐवजी काय ठेवायचंय t रेस टू हाफ. पुढे dr च्या ऐवजी काय ठेवायचंय एवढा सगळा पार्ट 1/2 इंटू t रेस टू -1/2 आणि dt. आणि शेवटला काय आहे d थीटा, ज्याला आपण काहीही कॅल्क्युलेट केलेलं, काही चेंज केलेलं नाही, राईट. सो दिस इज इक्वल टू, आता याच्यामध्ये d थीटा दिसतोय, बाकी सगळ्या टर्म t च्या आहेत आणि थीटाचे लिमिट्स पण दिसत आहेत, मग त्यांना आपण बाहेर साईडला घेऊ, म्हणजे सेपरेट करूयात. सो 0 टू π/2 आणि d थीटा इंटू, आता बाकी सगळं एकत्र a स्क्वेअर. इथे काय येईल बघा साइन t. काय आलं साइन t. इथे t रेस टू हाफ आणि t रेस टू -हाफ आहे. ऑब्व्हियसली त्या एक्सपोनेंटची ऍडिशन होणार 1/2 -1/2 0. सो t रेस टू 0 म्हणजे 1 येणार. आता काय राहिलं याच्यामध्ये फक्त 1/2 आहे, तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे 1/2 डायरेक्ट बाहेर लिहू शकतो, काही अडचण नाही. सो तुमच्याकडे आलं फक्त साइन टी आला. लक्षात आले का याच्यामध्ये हे टी आणि हे कट होणार आहेत आणि इथे 1/2 कॉन्स्टंट बाहेर घेतलाय, इथे साइन टी लिहिलाय आणि शेवटला dt. एकदम इझी होऊन गेलाय आपला क्वेश्चन. सो आता इथे इंटिग्रेशन ऑफ डी थीटा काय येतो, इंटिग्रेशन ऑफ डी थीटा इज थीटा ओनली. सो इथे काय लिहिणार आपण थीटा आणि त्याचे लिमिट्स जे आहेत ते लिहिणार 0 टू π/2 इंटू 1/2. आणि इथे मात्र तुम्हाला साइनचं इंटिग्रेशन लिहायला लागेल. लक्षात ठेवा कॉसचं इंटिग्रेशन जे आहे ते पॉझिटिव्ह साइन असतं, बरोबर ना, आणि साइनचं जे आहे ते मायनस कॉस असतं. सो तुम्ही काय लिहिणार मायनस कॉस टी आणि लिमिट्स आहे 0 टू a स्क्वेअर. सो दिस इज इक्वल टू 0 टू कसं लिहिता येईल हे आपल्याला बघा. π/2 - 0 इंटू हाफ आणि मायनस काय लिहायचंय मायनस कॉस. एकतर हे मायनस साइन बाहेर लिहिलं तरी चालेल, काय अडचण नाही, किंवा आप लिहिलं तरी चालेल. सो मायनस कॉस अप्पर लिमिट ठेवलं a स्क्वेअर मायनस, त्याच्यानंतर काय येणार आहे मायनस साइन बाय डिफॉल्ट असतं तिकडे, बरोबर ना, मायनस साइन जे आहे ते बाय डिफॉल्ट असतं म्हणजे मध्ये, आणि त्याच्यानंतर परत मायनस कॉस आणि कॉस 0, बरोबर. सो दिस इज इक्वल टू π/2. समजा हे 1/2 जर इकडे मल्टिप्लाय करून घेतलं तर काय येणार आहे π/4 आणि ब्रॅकेटमध्ये काय येईल सांगा मायनस कॉस a स्क्वेअर आणि मायनस मायनस प्लस होणार. सो प्लस आणि कॉस 0 1 असतो. सो हे आपलं आन्सर आलेलं आहे. आता एक लक्षात घ्या, हे आन्सर जे आहे मगाच्या प्रॉब्लेम सारखा गोळ नको व्हायला.
हे आन्सर जे आहे ते कुठल्या पार्टचं आहे तुमच्या डायग्राम मधल्या ह्या एवढ्या पार्टचे, पण हे सिमेट्रिकल आहे की नाही, म्हणजे कितीने मल्टिप्लाय करायला लागेल 2, राईट. सो हे आन्सर जरी आलेलं असलं, बट बाय सिमेट्री फायनल आन्सर I इज इक्वल टू कितीने मल्टिप्लाय करायचं, 2 ने. 2 इंटू समजायला तुम्ही हे आपल्याला फायनल आन्सर म्हणजे समजा I1 असेल तर काय करायला लागेल, 2 इंटू I. सो दिस इज इक्वल टू 2 इंटू हे सगळं लिहायचंय पाय बाय 4 मायनस कॉस स्क्वेअर ए प्लस 1. आणि म्हणून इथे कट होणार आहे 2 ला, म्हणजे 4 ला कट करता येतात 2 ने आपल्याला. सो काय येणार आहे पाय बाय 2 मायनस कॉस स्क्वेअर ए प्लस 1. किंवा कसं लिहू शकता तुम्ही इथे अजून कशा पद्धतीने 1 मायनस कॉस स्क्वेअर ए असं लिहिलं तरी चालेल.